नमस्ते, मी संगीता आणि स्वागत आहे तुमचे संगीताज किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत क्रीमी गार्लिकी मशरूम, जो बनवायला एकदम सोपा आहे. तर इथे आपण जे 200 ग्रॅमचं मशरूमचं जे पॅकेट येतं ते घेतलेलं आहे आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याची आपण थोडीशी जी देठं आहेत, अर्धी देठं कट केलेली आहेत, पूर्ण नाही करायची. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या मशरूमची देठं कट करून घ्यायची आहे. देठं कट करून झाल्यानंतर त्यांना साईडला ठेवायचं आहे. आणि इथे मी साधारण जे 1/3 कप मेजरमेंटचा कप असतो, त्यामध्ये घरातली जी साई असते ती घेतलेली आहे. तुम्ही पाहिजे तर जी रेडीमेड क्रीम येते तेही वापरू शकता. इथे मी जेवढी क्रीम घेतली आहे तेवढंच त्याच्यामध्ये दूध टाकून त्याला मिक्सरमधून फिरून घेतलं आहे, म्हणजे त्याला एक कन्सिस्टन्सी येते. त्यानंतर एका भांड्यामध्ये आपण 1 चमचा बटर टाकलं आहे. बटरमध्ये थोडंसं तेल पण टाकायचं आहे. तेल टाकल्यामुळं बटर जळत नाही. आणि इथे आपण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्यांना खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे, त्या याच्यामध्ये टाकायच्यात. शक्य असेल तर ताजा लसूणच वापरा, त्याने फ्लेवर चांगला येतो. लसूण आता आपल्याला थोडासा असा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे याच्यामध्ये. लसणाला एक असा गोल्डन कलर आला की त्याच्यामध्ये आपण जे मशरूम ठेवले होते साफ करून ते टाकायचे आहेत आणि 1 ते 2 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे. गॅसची फ्लेम आपण मीडियम फ्लेमवरतीच ठेवणार आहोत. 1 ते 2 मिनटं मशरूम परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा छोटा चमचा मीठ. मीठ टाकल्यानंतर मशरूम परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचे, म्हणजे सगळ्या मशरूमला मीठ पोहोचेल. परतून घेतल्यानंतर आपण घरातली जी काळी मिरी असते, फ्रेश काळी मिरी, तिची आपण पावडर केली. साधारण 7 ते 8 काळी मिरी आपण इथं कुटून घेतली आहे. काळी मिरी जर फ्रेश वापरली तर त्याचा छान फ्लेवर येतो. तुमच्याकडे जर रेडीमेड काळी मिरी पावडर असेल तर एक अर्धा छोटा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा छोटा चमचा चिली फ्लेक्स आणि जो पास्ता मसाला येतो, हर्ब्स येतात, ते आपण इथं टाकायचे एक अर्धा चमचा आणि व्यवस्थित परत एकदा परतून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटानंतर आपण याच्यामध्ये जी क्रीम आपण मिक्सरमधून फेटून घेतली होती ती टाकायची आहे. इथे गॅस आपण मीडियमच ठेवणार आहोत आणि व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपण त्याला 2 ते 3 मिनिटे झाकण लावून ठेवणार आहोत शिजवण्यासाठी. 2 ते 3 मिनटानंतर जेव्हा आपण झाकण काढू त्याला थोडंसं मीडियम गॅसवरतीच एक 5 ते 6 मिनिट शिजवून द्यायचं आहे. कारण मशरूममध्ये पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे थोडंसं ते पातळ होतं. म्हणून त्याला 4 ते 5 मिनटं शिजवलं की आपले मशरूम पण शिजून जातात. आणि एकदा मशरूम शिजले की तुम्ही 1 ते 2 मिनिटं हाय फ्लेमवरती आपल्याला हे आटवायची क्रीम, त्यामुळे ते घट्टसर होतं. आणि जेव्हा त्याला असा घट्टसरपणा थिकनेस येतो तेव्हा गॅसची फ्लेम बंद करायची आपल्याला. अतिशय सोपी रेसिपी. तुमच्या घरात जर छोटी मुलं असतील किंवा पार्टीसाठी काहीतरी स्नॅक करायचं असेल तर त्यासाठी हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे. ही रेसिपी तुम्हीही ट्राय करा आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वेळात वेळ काढून आमची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद.